महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात आणि झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील जंगलात एका एअर ॲम्ब्युलन्सचा अपघात यानंतर एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर एक हेलिकॉप्टर थेट समुद्रात कोसळलं आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व 7 प्रवासी सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. ही घटना मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता घडली. पवन हंसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरचे पोर्ट ब्लेअरहून 2 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवाशांसह उड्डाण केले. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्यामुळे पायलट समुद्रात क्रॅश लँडिंग केलं. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यातील मायाबंदर परिसराजवळ झाला. समुद्रातून सर्व 7च्या 7 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या कोणतीही दुखापत नसल्याचे वृत्त आहे. नागरी विमान वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरने सकाळी 9:15 वाजता श्रीविजयपुरम येथील उड्डाण करून सुमारे 45 मिनिटांनी ते समुद्रात कोसळले. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड असल्याचे उघड झाले आहे. या हेलिकॉप्टर अपघाताचा आणखी तपास सुरू आहे.